धामणगाव येथे पत्रकार दिन साजरा. नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोटे व ॲडव्होकेट आशिष राठी यांची उपस्थिती. कमल छांगानी यांना दर्पण पुरस्कार. धामणगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट आशिष राठी प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का, दर्पण पुरस्कार मानकरी कमल छांगानी, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पवन शर्मा, ज्येष्ठ पत्रकार अशोक मुंदडा मंचावर उपस्थित होते. मराठी पत्रकारितेचे जनक व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त स्थानिक हॉटेल श्रीनिवासा परिवार रेस्टॉरंट येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावर्षीचा दर्पण पुरस्कार कमल छांगानी यांना प्रदान करण्यात आले. ॲडव्होकेट आशिष राठी व नगराध्यक्ष अर्चना रोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करताना छांगानी म्हणाले की आपल्या पत्रकारितेमधून सदैव समाजात सत्कार, संस्कृती, ज्ञान, चारित्र्य, एकता, राष्ट्रीयता निर्माण व्हावी असा संकल्प असावाच. आपल्या लेखणीमधून समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता नेहमी पत्रकारांनी बातमी लिहिताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मी आज जे काही दिसते आहे त्यात धामणगावच्या पत्रकारांचा सहकार्याबाबत सिंहाचा वाटा आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची चिकित्सक वृत्ती व लिखाण समाजाला दशा व दिशा देण्याचे कार्य करते. पत्रकाराचे समाजातील हे कार्य उल्लेखनीय असे आहे. धामणगावच्या पत्रकारांनी तर मला बहुमूल्य असे सहकार्य केलेले आहे. नगराध्यक्ष म्हणून पत्रकाराकरिता सामूहिकरित्या जे काही करता येईल मी नक्कीच करेल असे प्रतिपादन उपरोक्त प्रसंगी नगराध्यक्ष अर्चनाताई अडसर रोटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष राठी म्हणाले की पत्रकारांनी सातत्य जाणूनच त्याबाबतचे लिखाण केल्यास समाजाला या गोष्टीचा नक्कीच लाभ मिळतो आणि पत्रकारांची विश्वसनीयता अधिक वाढते. धामणगावच्या सर्वच पत्रकारांचे सामाजिक कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. समाजातील प्रत्येक चांगल्या कामात पत्रकारांचा सहभाग असतोच असेही ते म्हणाले. सर्वप्रथम वंदन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या येथील प्रख्यात विधितज्ञ ॲडव्होकेट आशिष राठी. आत्ताच उल्लेख झाला की लोकांमधून लोकांच्या लोकप्रियतेमधून नगराध्यक्ष झालेल्या आपल्या सर्वांच्या आपण ज्यांना अक्का म्हणून संबोधतो. आज तर असं झालं की तुम्हाला पूर्ण नाव लिहिण्याची आवश्यकताच नाही आहे. अर्चना अडसर रोटी लिहायची आवश्यकताच नाही आहे. फक्त अक्का लिहिलं तर विदर्भात ओळखून जाते की कोण आहे म्हणून. आणि विदर्भाची संघर्ष कन्या मी सुद्धा इथे याकरता बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी अक्काच्या सोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये पण काम केलं आहे. मी जेव्हा नगरमंत्री होतो तेव्हा अक्का संघटन मंत्री होती. आणि संस्कार, संस्कृती, ज्ञान, चारित्र्य, एकता सोबतच राष्ट्रीयता या सर्व गोष्टी काय असतात तर या आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमाने आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमाने आजच्या 35-40 वर्षापूर्वीच म्हणजे शिकणं सुरू केलेलं होतं. त्यामुळे आज असं वाटतं की चांगलं झालं की तिथून शिकत शिकत आज या स्टेपपर्यंत पोहोचलो आहे. आणि मला वाटतं तेच संघर्ष कन्या म्हणून जे अक्काला नाव दिलं गेलं आहे. लोकांमधून आलेलं जे पुरस्कार असते, लोकांनी दिलेला जो पुरस्कार असतो तो खरा पुरस्कार आहे की विदर्भ कन्या लोकांनी म्हटलेला आहे. ज्याप्रमाणे भाऊ असा एक शब्द जेव्हा येत होता राजकारणामध्ये, मी राजकारणावर बोलत नाही परंतु राजकारणामध्ये जेव्हा भाऊ शब्द येत होता विदर्भामध्ये त्यावेळेस तर खामगाव ते आमगावपर्यंत पायदळ यात्रा करणारे, शेतकऱ्यांकरता आपलं जीवन व्यतीत करणारे संघर्षमय व्यक्तिमत्व त्यांनी धामणगाव रेल्वेमध्ये अमर शहीद सरदार भगतसिंगांचे शागिर्द म्हणून भाऊंना म्हटलं जायचं. ज्यावेळेस अमर शहीद भगतसिंगांना विरोध व्हायचा की त्यांचं नाव सुद्धा चालत नव्हतं, जहालवादी महालवादी असे दोन हे होते, त्यावेळेस भाऊंनी आपल्या डोक्यावर उचलून, अनेकांना माहीत नसेल ती अमर शहीद भगतसिंगांची जी शहीदांची जी मूर्ती आहे ती त्यावेळेस आणलेली आहे 1971 मध्ये. अनेकांना माहीत नसेल म्हणून थोडं ते सांगणंही आवश्यक आहे.
की ती मूर्ती जेव्हा आणली ना तर त्या मूर्तीला स्थापन करण्याकरता खूप विरोध होता. आणि आज ती मूर्ती सर्वांचं पूर्ण धामणगाव शहरातच नव्हे तर विदर्भातून जो येतो सर्वात पहिले त्या मूर्तीला नमस्कार करतो. तर मी मूर्ती शब्द वापरतोय, पुतळा नाही. तर अशा मूर्तीच्या संघर्षातून त्या भाऊंनी आपल्या मुलांना, आपल्या मुलीला घडवलं, म्हणून तिलाही आज भाऊच्या नंतर एक संघर्ष म्हणजे कन्या म्हणून जे नाव दिलं गेलं होतं, बिलकुल मला वाटतं ते परफेक्ट दिल्या गेलेलं आहे. त्या अक्कांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. पत्रकारिता आपल्या देशासाठी बलिदान दिलं, विनम्र अभिवादन. आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्यांच्या जयंतीनिमित्त हा पत्रकार दिन साजरा केला जातो ते दर्पणकार महाशास्त्री जांभेकर यांना पण माझं विनम्र अभिवादन. आज या पत्रकार दिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आशिषजी राठी, इथले सत्कार मूर्ती आमचे मोठे बंधू कमलभाऊ छांगाणी, मराठी संघाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष पवनभाऊ शर्मा, अशोक काका मुंदडा आणि ज्यांचा आज दिवस आहे ते तुम्ही सगळे माझे पाठीराखे पत्रकार बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम या माझ्या सगळ्या पाठीराख्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण मी पाठीराखा हा शब्द का वापरला आहे तुम्हाला सगळ्यांना कळलंच आहे. ते तुम्हाला वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. कारण आताच झालेल्या निवडणुकीमध्ये माझ्यावर प्रचंड आरोप होत होते. तसं पाहिलं तर पत्रकारांनी त्या आरोपांना उचलून धरून भरपूर ताशेरे सगळ्यांना ओढता आले असते माझ्यावर. पण आपण जे म्हणतो की नाही, लेखणीतून नेहमी सत्य उतरवण्याची जबाबदारी जी तुम्ही सगळ्यांनी घेतली ती या नगर परिषदेमध्ये, म्हणजे मला पाठिंबा दिला म्हणून नाही, जो तुम्ही न बोलता मला पाठिंबा दिला आहे त्याच्यासाठी म्हणत नाही आहे, पण खरंच जे आरोप झाले त्या तथ्य नसल्यामुळे एक जो मला तुमच्याकडून पाठबळ मिळालं आणि जनतेमध्ये जो एक मेसेज गेला त्याच्यामुळे सुद्धा हा विजय आपण इथपर्यंत आणू शकतो. कारण 20ही नगरसेवक निवडून येणं हे धामणगावच्या इतिहासात मला वाटते कुठल्याही पक्षाचं पहिल्यांदा असेल. पहिलेचं खूप जुनं मला माहिती नाही आहे, पण तरी जेव्हा आमचे स्वर्गीय दादाराव अडसळ वगैरे काम करत होते तेव्हापासनं ही घटना पहिल्यांदा घडली आहे की कुठल्या तरी एका राजकीय पक्षाने पूर्णच्या पूर्ण सीटा निवडून आणल्या. आणि पक्षाने निवडून आणल्या म्हणण्यापेक्षा जनतेने त्या निवडून दिल्या, जनतेने भरभरून आशीर्वाद दिला, जनतेने हा विश्वास ठेवला, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि या सगळ्यांमध्ये कुठेतरी तुमच्या लेखणीचा खूप मोठा हातभार मला लागला. आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणू की नाही म्हणू हा एक मुद्दा जरी असला तरी एक माझ्या या सदिच्छा म्हणा की मनापूर्वक मी तुम्हाला आभार आज इथे व्यक्त करते आहे तुमच्या सगळ्यांच्या बद्दल. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच लोकांना, ज्येष्ठांना जेव्हा भेटली तर खूप काही अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केल्या की नाही आता तू आहे तर हे करशील, तू आहे येतील, तेव्हा सुद्धा तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहाल. कारण ज्याला चांगलं करायचं असेल तर थोडासा रोष पण ओढवून घ्यावा लागतो. राजे नाराजे येतील आणि माझ्याबद्दल बोलल्याच जाते की ही एककल्ली निर्णय घेते. ते कदाचित मी या फील्डमध्ये नसती तर मी पण पत्रकार झाली असती, कारण मी पण तेवढंच परखड बोलते आणि लिहिते. त्याच्यामुळे या सगळ्या माझ्या येणाऱ्या काळामध्ये 1 ते 1.5 वर्ष, स्पेशली येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात मला तुमची सगळ्यांची खूप गरज भासणार आहे. 1 ते 1.5 वर्षानंतर लोकांना सवय होऊन जाईल. कारण कधी कधी सामान्य लोकांची एक भूमिका असते की तुम्ही काम करा पण माझं कुठेच दुखता कामा नये, माझं छोटंसंही नुकसान होता कामा, पण समाजासाठी थोडंसं आपलंही वैयक्तिक. आज महाराष्ट्रभर पत्रकार दिन आपण साजरा करतोय. दिन विशेष आहे की आजच्या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांनी पहिल्यांदा दर्पण नावाने बातमीपत्र प्रकाशित केलं होतं आणि तेव्हापासून हा दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतोय. आपल्या सर्वांना या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
पत्रकार म्हणजे फक्त माहितीचे वाहकच नसून ते समाजाला विवेकाचा आरसा आहे. ते समाजाच्या विवेकाचे आरसे आहेत. आणि पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आणि खूप महत्त्वाचा स्तंभ नेहमीच म्हटलं जाते. ते आपल्या कार्यशैलीतून, लेखणीतून लोकांच्या प्रश्नांना आवाज देतात, शासनाचे लक्ष वेधतात आणि समाजमन जागृत करतात. तर आपल्या हातून हे निरंतर या माध्यमातून का होईना समाजकार्य होत राहावं ही माझी अपेक्षा आणि सदिच्छा आपल्यासोबत आहे. बरेचसे लोक आहेत ते नेहमीच सामाजिक विषयाला हात घालतात. मंगेश भाऊ आहे, बरेच पत्रकार, म्हणजे स्पेसिफिक कोणाचं नाव घेणार नाही, बाकीच्यांना वाईट वाटून घेऊ नका. सर्वच आपण आपल्या लेखणीतून कार्य करत राहतात. तर आपल्या सर्वांना पुनश्च एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मंच पर विराजमान आशीष बाबू, पवन जी, अक्का, कमल बाबू, पत्रकार दिन के निमित्त सभी आज अपन इकट्ठे हुए हैं. राजकारण पे नहीं बोलना, पत्रकारों को हक है राजकारण पे बोलने का. पूरे महाराष्ट्र में कल रात को ठेकर उराटी के यहाँ पे अक्का मिली, वहाँ बातचीत हुई तो बोला कि भैया आपका व्याप बढ़ चुका हुआ है, अभी आप लोकसभा की तैयारी. अभी अंदर बातचीत हुई तो मैं बोला कि मैं कलेक्टर ऑफिस में गया था, वहाँ पे ऐसा मालूमात गिरी कि भाई यहाँ लोकसभा का एक अलग से मतदान होता है. वर्धा और अमरावती ये दोनों मिलके 12 तालुका है, 12 मतदान. तो उसके 3 विभाग करते हैं, अमरावती, वर्धा, और एक तीसरा मतदान फिर से तैयार हो रहा है अक्का के लिए. और इतने साल से होया नहीं, अब हो रहा है वहाँ पे. और आज तक धामनगांव मतदार संघ में खासदारकी का अपने को कई चांस नहीं मिला. जो भी चांस मिला वर्धा जिले में मिला हुआ है. और अगर ये चांस मिलता है, मिलेगा, ऐसी अपन आशा करते हैं. अभी इनका सत्कार हो गया, अभी समाज के तरफ से दादा का सत्कार करने के लिए जाने का. पूरे महाराष्ट्र में धामनगांव नगर परिषद एक ऐसी नगर परिषद है जहाँ सेनापति भी चुन के आ गया और उनके सभी नगर सेवक चुन के आए पूरे महाराष्ट्र में. ये चर्चा पूरे अमरावती जिले में है. यहाँ पे भी ऑफिस में जाओ तो पूछते कहो धामनगांव तो भयंकर झालेलं आहे. म्हणजे नगराध्यक्ष भी चुन के आई और 20 नगर सेवक चुन के आए. ये पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं हुआ है. नगराध्यक्ष बीजेपी के चुन के आए हुए और नगर सेवक कुछ कांग्रेस का आया, कुछ शिवसेना के आया, कुछ का. और अपने धामनगांव नगर परिषद में ये बात इतिहास में लिखी जाएगी कि यहाँ पे अपने धामनगांव नगर परिषद में भी इसके पहले पूर्व नगर परिषद किसी पार्टी के चुन के नहीं आए. ये पहली बार आए. तो ये इतिहास में लिखी जाएगी कि अक्का के नेतृत्व में पूरे 20 नगर परिषद के नगर सेवक चुन के आए हुए. यहाँ का चुनाव बहुत शांतिपूर्ण हुआ, सभी पार्टियों ने सहयोग किया और अच्छे ढंग से यहाँ का चुनाव हुआ. अब तो हम तो ये आशा करते हैं कि इस 5 साल में 90% तो काम प्रताप दादा ने अपने हाथ से करवा लिया है. अब कुछ जो काम बचे हैं वो मेजर काम बचे हैं. अभी बातचीत हुई अक्का थांबलेला आहे किंवा अजूनही अधंदारी पडलेला आहे त्या विषयात मी जाणीवपूर्वक सांगायला इच्छितो. आदरणीय दादांच्या प्रयत्नाने आणि आपल्या मराठी पत्रकार संघाच्या मागणीवरून आपण पत्रकार संघाची मागणी केली होती आणि मागील 4 वर्षापासूनच्या अगोदर मला वाटते कुठेतरी जागा आणि त्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. दादांविषयी बोलण्याचं काही कारण नाही, कारण दादांनी प्रयत्न केले आणि ते निश्चितच पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच आहे. पण त्या प्रयत्नाला पूर्णत्व आलेलं नाही. मला फक्त या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने एक विनंती आहे की जे दादा पत्रकारांच्या बाबतीत, बरं विकासाच्या बाबतीत नव्हे, दादांनी पत्रकार भवनाच्या बाबतीत जे दुर्लक्ष केलं त्या विषयाला पूर्णत्वात आमची बहीण आणणार या ठिकाणी मी त्यांच्या वतीने हा शब्द घेतो. या वर्षातच
याच्यात एक छोटंसं वाक्य दिनाचा कार्यक्रम हा पत्रकार भवनातच होईल, परंतु मागील 5 वर्षापासून काही ते झालेलं नाही. पण तुमच्या स्वभावामुळं निश्चितपणे याच वर्षी ते होईल एवढं विश्वास. निधी आणावा, दादांनी त्या निधीचा विनियोग करावा आणि अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी ते काम सोयीचं करून घ्यावं. परंतु पर्यायानं विषय असा होऊन जाते, अधिकारी ठेकेदार म्हणजे त्या ठेकेदारांच्या मागे लागतात, ठेकेदार संथ गतीनं धावत राहतात आणि मागच्या 4 वर्षापासून पत्रकार भवन अजूनही 3 लेवलवरच आहे असं मला म्हणायचं. पण तुमच्या पुढे हा विषय छोटासा आहे. असं आहे, मी सांगतो. आता प्रशासक गेल्यामुळे आता जे काही काय म्हणते त्याला बॅकअप स्ट्रॉंग आहे आता एकदम. दादाने निधी आणला, ताकदीने आणला, ती जागा नव्हती, ती जागा आपण कशी अवेलेबल करून घेतली, त्याच्यासाठी किती मेहनत दादानी घेतली आहे हे पण तुम्ही सगळ्यांनी सांगायला पाहिजे आणि समजून घ्यायला पूर्ण करणार आणि ते 100% पूर्ण होणार. अधिकाऱ्यांचा जो हलगर्जीपणा आहे, अधिकाऱ्यांच्या अंदर अधिकाऱ्यांचा जो हलगर्जीपणा आहे तर त्याची काय दखल घ्यायची ती येणाऱ्या काळात निश्चितपणे मी ओके ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हँडओव्हर करतो हक्काचा शब्द आहे. मला जेवढं माहित आहे मी सांगतो. मी पवन ऋतू पण सोडत होता. आम्ही जेव्हा गेलो एक वेळा बरोबर आहे त्यांचं काम पूर्ण झालं होतं, पण मग दादांनी आम्हाला घेऊन गेले. आणि खऱ्या अर्थानं पत्रकारितेच्या विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय लोकांच्या मदतीला धावून जाणारे, समाजात वडिलांचा वारसा घेऊन चालण्याचं धाडस आणि त्या सामर्थ्यानं आलेल्या आव्हानाला समोर जाऊन आपल्या जिद्दीच्या बळावर आपल्या यश खेचून आणणाऱ्या आमच्या नगराध्यक्षा अर्चनाताई, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय कळवजी शर्मा, सगळ्यांचं येणं होत नाही, मग त्याच्यानंतर आपण घरी शुभेच्छा पाठवणं चालू केलं. तर आताही पण दादाचं तुमचं सगळ्यांचं शुभेच्छांचं पत्र आता इथे पाठवलं आहे. इथे जेवढे हजर आहेत त्यांना मी स्वतःच्या हाताने देऊन देते आणि जे नसतील त्यांना मात्र घरी पाठवते. कि सब नागरिक नगराध्यक्ष नवनिर्वाचित अक्काताई, आप दोनों ने समय में से समय निकाल के हमारे इस विनती को मान देकर आप यहाँ हाजिर हुए और आपका मार्गदर्शन भी हमें प्राप्त हुआ.